नमस्कार, मी प्रियांका नागने आज तुमच्यासाठी एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे. मी खूप मोठ्या जागा निघालेल्या आहेत. HDFC बँक यांच्यातर्फे जागा निघालेल्या आहेत. मी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आहे. आपण बघणार आहोत पूर्ण एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहेत, त्यांचं ॲप्लिकेशन कसं करायचं आहे, जागा किती आहेत, कुठे कुठे आहेत, हे पूर्ण आपण माहिती बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओजला शेअर करा, जेणेकरून ज्यांना जॉबची माहिती नाही त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचेल, आणि लाईक करा. आपण सविस्तरपणे माहिती बघणार आहोत. पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला कळून जाणार आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, पोस्ट नेम काय आहे, त्यानंतर लोकेशन्स कोणत्या कोणत्या आहेत, ॲप्लिकेशन कसे करायचे आहे, सर्वपणे मी सांगणार आहात. चला तर आपण पूर्ण सविस्तर माहिती बघून घेऊयात. सो इथे HDFC बँक पर्सनल बँकर क्लासिक रिटेल ब्रांच बँकिंग यांच्यासाठी पोस्ट आहे. त्यानंतर इथे कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह यांच्यासाठी आहे. त्यानंतर इथे टीम मेंबर बॅलन्स शीट मेंटेन करायचं आहे, त्यांच्यासाठी सुद्धा जॉब अपडेट आहे. आपण सविस्तरपणे पूर्ण 1 बाय 1 बघून घेणार आहोत. टीम मेंबर बॅलन्स शीट स्ट्रॅटेजी आणि ALM साठी बघा 0 to 1 years, म्हणजे तुम्ही जर इथे फ्रेशर असाल तरी सुद्धा चालणार आहे. आणि जॉब लोकेशन आहे मुंबई, महाराष्ट्र. जॉब डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. ही पूर्ण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. सो इथे जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज काय असणार आहे, प्रिपरेशन अँड ॲनालिसिस ऑफ मंथ एंड लिक्विडिटी रिपोर्ट. तुम्हाला रिपोर्ट तयार करायचा आहे, त्याच्यावरती वर्क करायचं आहे, फॉलोअप घ्यायचा आहे तुम्हाला. त्यानंतर रिपोर्टवरती जास्त करून इथे वर्क करायचं आहे, पूर्णपणे SLS वरती वर्क करायचं आहे. त्यानंतर इथे लिक्विडिटी कव्हरेज रॅशो आहे ते करायचं आहे. ALM रिपोर्ट्स असणार आहे, त्याच्यावरती वर्क करायचं आहे. ही पूर्ण माहिती इथे दिलेलं आहे. त्यानंतर इथे रोल असणार आहे फायनान्स आणि अदर बँकिंगमध्ये असणार आहे. हा जॉब फुल टाईम आणि परमनंट जॉब असणार आहे. खूप मोठी जॉब अपडेट आहे, खूप मोठी संधी आहे. तुम्हाला जिथे अप्लाय करायचं असेल तर तुम्ही नक्कीच इथे अप्लाय करू शकणार आहात. इथे अप्लाय म्हणून इथे रजिस्टर टू अप्लाय करू शकता किंवा लॉग इन टू अप्लाय. त्यानंतर इथे सेकंड जे आहे ते आहे कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह आहे. तुम्ही इथं फ्रेशर असाल तरी सुद्धा इथे अप्लाय करू शकणार आहात. 0 to 3 years आहे. त्यानंतर इथे पालघरमध्ये आहे, भांडर महाराष्ट्रासाठी आहे, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामधून आहे. तुम्ही कुठूनही अप्लाय करू शकणार आहात, म्हणजे महाराष्ट्रामध्ये हे जे ठिकाण आहे तिथे तुम्हाला ॲप्लिकेशन करू शकणार आहेत. रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, पर्पज दिलेला आहे. इथे काय करायचं आहे, आयडेंटिफाय हाय ट्रान्झॅक्टिंग कस्टमर अँड रिड्यूस द ट्रान्झॅक्शन ऑफ दिस कस्टमर्स. आयडेंटिफाय डिप्लेटिंग कस्टमर्स अँड कंट्रोल देम. रिड्यूस और इम्प्रूव्ह बँड 1 आणि बँड 2 कस्टमर. तुम्हाला कस्टमरला हँडलिंग करायचं आहे, ते पूर्णपणे इथं तुमचं वर्क असणार आहे. त्यानंतर जे कॅश बॅलन्सिंग आहे, कॅश बंडलिंग आहे, गोल्ड सेल्स आहे, त्याच्यावरती काम करायचं आहे. एरर फ्री ट्रान्झॅक्शन्स तुम्हाला त्याच्यावरती वर्क करायचं आहे. पूर्ण HDFC मधून आहे. नक्कीच खूप मोठी संधी आहे. तुम्हाला जर इथे तुमच्या एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बसत असेल तर नक्कीच इथे तुम्ही अप्लाय करायचं आहे. कस्टमर सर्व्हिस द्यायचं आहे, क्वी हँडलिंग करायचं आहे, सेल्समध्ये तुम्हाला काम करायचं आहे. इथे तुमचं ग्रॅज्युएशन कोणत्याही ह्याच्यातून झालं तरी चालणार आहे, ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन चालणार आहे. मेन इथे म्हणजे की स्किल्स बघा, बँकिंग प्रोडक्ट नॉलेज पाहिजे आहे. तुम्हाला बँकिंगमध्ये जॉब करायचं म्हटलं तर बँकिंग प्रोडक्ट नॉलेज पाहिजे आहे. प्लॅनिंग अँड ऑर्गनायझेशन स्किल पाहिजे आहे. तुमचं कम्युनिकेशन चांगलं पाहिजे आहे, तुमचं प्रॉपर प्लॅनिंग पाहिजे आहे. तुम्हाला कस्टमरला हँडल करायचं म्हटलं इंटरपर्सनल स्किल्स पाहिजे आहे, नॉलेज ऑफ कॉम्पिटिशन पाहिजे आहे, आणि बँकिंग रेग्युलेशन्सचे अवेअरनेस सुद्धा माहिती पाहिजे आहे. इथे सांगितलेलं आहे बेनिफिट्स बघा, लोन बेनिफिट्स तुम्हाला भेटू शकतं. त्यानंतर एम्प्लॉयमेंट टाईम फुल टाईम आहे आणि परमनंट आहे. डिपार्टमेंट आहे कस्टमर सक्सेस सर्व्हिस अँड ऑपरेशन. एज्युकेशन कोणतेही ग्रॅज्युएशन असेल तरी चालणार आहे. आणि थर्ड जे आहे ते पर्सनल बँकर क्लासिक आहे. इथे सुद्धा महाराष्ट्रामधून तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. विरार आहे, बोईसर आहे, इथून अप्लाय करू शकणार आहेत. जॉब पर्पज दिलेला आहे बघा, सेल्समध्ये तुम्हाला काम करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मेंटेन सेल्स रिपोर्ट करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रेफरन्स तयार करायचे आहेत, फॅमिली मेंबर्स असू द्या, फ्रेंड्स असू द्या. त्याच्यानंतर इथे खूप मोठी लिस्ट दिलेली आहे. कॉलिंग करायचं आहे कस्टमरला, तुमचं ट्रान्झॅक्शन प्रॉपर झालं का नाही ते बघायचं आहे. मॅनेजिंग क्लासिक पोर्टफोलिओ, कस्टमर टू ग्रुप रेशो असणार आहे. हे पूर्ण माहिती झालेली आहे. कस्टमर सर्व्हिसमध्ये काम करायचं आहे, ते ऑपरेशन्स काय आहे. त्यानंतर इथे प्रेफर्ड कॅन्डिडेट प्रोफाईल, म्हणजे तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा, ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालं तर प्रेफर भेटणार आहे. केस स्किल्स बघा, तुमचं सेल्स अँड इन्फ्लुएन्सिंग स्किल, म्हणजे तुम्हाला सेल्समध्ये काम करायला आलं पाहिजे आहे. एखादं प्रोडक्ट असेल ते बरोबर तुम्हाला कस्टमरला समजून सांगून त्याच्यावरती माहिती पाहिजे आहे. प्रोसेस नॉलेज, NIR प्रोडक्ट अँड रेग्युलेटरी, प्लॅनिंग अँड ऑर्गनायझेशन स्किल, कम्युनिकेशन चांगलं पाहिजे आहे. मिनिमम एक्सपिरियन्स इन 1 year पाहिजे आहे. तुमच्याकडे मिनिमम 1 year असेल तरी सुद्धा इथे चालणार आहे. पूर्ण बँकिंग ऑपरेशन्सवरती काम असणार आहे. खूप मोठी संधी आहे. तुम्हाला HDFC बँकेत काम करायचं असेल तर 3 प्रोफाईल मी शेअर केलेल्या आहेत. पर्सनल बँकर क्लासिक आहे, त्यानंतर कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह आहे, बॅलन्स शीट स्ट्रॅटेजी अँड ALM आहे. संधी आहे खूप चांगली, महाराष्ट्रातून काम करता येणार आहे. तुम्ही नक्कीच इथे अप्लाय करू शकणार आहे.
जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, काही क्वेश्चन असेल नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, आपल्या व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.